everyone out there and a very warm welcome to this session of English class. मी मानसी सर्वांचं स्वागत करते आजच्या या सेशन मध्ये. आज आपण जी तुमची नेक्स्ट स्टोरी आहे अन एपिटोम ऑफ करेज ही वाचणार आहे. फारच प्रेरणादायक कहाणी आहे आणि एक अशा व्यक्तीच्या बारेत आहे ज्यांनी की खूप विरुद्ध परिस्थितींचा सामना करूनही जे आहे पूर्ण जगात आपलं नाव केलं. तर चला वाचूया अन एपिटोम ऑफ करेज. सर्वात आधी या जे चॅप्टरचं नाव आहे ह्याचा अर्थवरती आपण डिस्कस करू. एपिटोम ऑफ करेज. करेज म्हणजे काय? साहस, धैर्य सुद्धा म्हणू शकतो. तर धैर्य याचे मूर्तिमंत रूप. एपिटोम म्हणजे काय? मूर्तिमंत, साक्षात जे असतं तसं. तर एन एपिटोम ऑफ करेज म्हणजे धैर्याचे मूर्तिमंत रूप. सर्वात आधी आपण वॉर्मिंग अप एक्सरसाइज पासून स्टार्ट करूया. अ स्ट्रेंज ट्रूथ, handicapped are those who refuse to take up challenges even with all their senses and physiology in perfect condition. याचा अर्थ काय झाला? अ स्ट्रेंज ट्रूथ म्हणजे एक विचित्र सत्य. काय आहे? हँडिकॅप म्हणजे की आधी ज्याला अपंग म्हणायचे, आता आपण त्यांना काय म्हणतो? दिव्यांग. तर दिव्यांग ते असतात जे की सेन्सेस आणि फिजिओलॉजी मध्ये परफेक्ट कंडिशन मध्ये असतो. म्हणजे जे की सगळ्या इंद्रिय आणि अनिंद्रिय असो किंवा शारीरिक रूपाने अगदी परफेक्ट असूनही जे लोक चॅलेंजेस घ्यायला जे आहे रिफ्यूज करतात. म्हणजे काही नवीन असं काही त्यांच्या बरोबर घडणार असेल तर ते लोक त्याला मना करून देतात. तर असे लोक ऍक्च्युअली दिव्यांग असतात. ही स्टोरी जी आहे पुढे आपण वाचणार आहे ही एक दिव्यांगाच्याच बाबतीत आहे. तर म्हणूनच हे कोट आलाय याच्यात. अंडरस्टँड अँड डिस्कस द अबव ट्रूथ. हा जो सत्य आहे ह्याला समजायचं आहे. हाऊ कॅन यू एनकरेज सच पीपल टू चेंज अँड बिकम कॉन्फिडेंट. हे जे प्रश्न उत्तर आहेत हे आज आपण करणार आहे पुढच्या ह्याच्यात. नेक्स्ट बघा, देअर आर प्लेझेंट अँड पोलाइट वेज ऑफ रिफरिंग टू पीपल विथ फिजिकल अँड मेंटल डिसेबिलिटीज. म्हणजे की ज्या लोकांना फिजिकली, शारीरिक किंवा मानसिक काही डिसेबिलिटी आहे, काही अक्षमता आहे, त्या लोकांना काही चांगले तरीके आहेत की आपण त्यांना चांगल्या प्रकारे पण बोलवू शकू. फिल इन द टेबल बिलो. एक टेबल दिली आहे खालती बघा. प्रिव्हियसली युज टर्म म्हणजे आधी आपण त्यांना काय म्हणतो आणि न्यू पोलाइट टर्म्स आता आपण त्यांना काय म्हणतो किंवा काय म्हटलं पाहिजे. सर्वात आधी बघा, न्यू पोलाइट टर्म आहे व्हिज्युअली चॅलेंज्ड. म्हणजे की व्हिज्युअल म्हणजे काय? पाहण्याशी संबंधित. व्हिज्युअली चॅलेंज याला आपण आधी काय म्हणायचो? ब्लाइंड. तर इथे काय येईल? ब्लाइंड, BLIND. नेक्स्ट आहे डेफ. डेफला काय म्हटलं जाईल? हिअरिंग इम्पेअर्ड. हिअरिंग म्हणजे की जे ऐकण्याचा त्याला प्रॉब्लेम आहे, काही उंच ऐकू येतं किंवा नाही ऐकू येत, तर त्याला म्हटलं जाईल हिअरिंग इम्पेअर्ड. थर्ड आहे बघा, स्पीच इम्पेअर्ड. स्पीच इम्पेअर्डला काय म्हटलं जात होतं आधी? डम, DUMB, डम. तर आधी डम म्हटलं जात होतं, आता स्पीच इम्पेअर्ड म्हटलं जातं. नेक्स्ट आहे मॅड. आधी आपण म्हणतो की अरे तो तर मॅडच आहे, म्हणजे की मूर्ख आहे, अगदी अगदी पागलच आहे. तर मॅडला आता काय म्हणतात? मॅडला म्हणतात मेंटली चॅलेंज्ड किंवा मेंटली इल. नेक्स्ट आहे लेम. तर लेमला म्हणतात फिजिकली चॅलेंज्ड. ठीक आहे. तर हे सगळे शब्द आता यूज केले जातात. आता पहा, इथे एक स्टोरी दिलेली आहे. ह्याच्या पुढची स्टोरी आपल्याला लिहायची आहे. स्टोरी आहे सुमित द सन ऑफ अ शू मेकर. सुमित जो की एक शू मेकरचा, जो जोडे बनवतात, मोचीचा मुलगा होता. वॉज अ हायली इंटेलिजंट स्टुडंट इन अ म्युनिसिपल स्कूल. तो खूप इंटेलिजंट होता एका म्युनिसिपल शाळेमध्ये. हिज मॅथ्स टीचर कॉल्ड हिम आईन्स्टाईन. तिचे मॅथ्सचे जे टीचर होते, गणितचे टीचर, त्यांना आईन्स्टाईन म्हणत होते. फॉर ही वॉज ब्रिलियंट इन मॅथ्स. कारण की तो मॅथ्स मध्ये खूप ब्रिलियंट होता. ही लव्ड मॅथ्स. सुमित वॉन्टेड टू स्टडी फर्दर आफ्टर SSC. तर तो जो आहे SSC नंतर जो आहे तो पुढे पढणं चाहत होता. हाऊएव्हर ही सफर्ड फ्रॉम पोलिओ. पण त्याला काय होतं? पोलिओ ही बिमारी होती. ह्याच्यानंतर काय होतं हे आपण आज पुढे जेव्हा आपले सेशन्स असतील PPTचे तेव्हा पाहूया. आता बघा, आपण ही स्टोरी वाचणं सुरुवात करूया. अँड एपिटोम ऑफ करेज. सर्वात आधी एपिटोमचं मिनिंग आपण बघायचं. अ व्हेरी फाईन एक्झाम्पल ऑफ समथिंग. म्हणजे कोणत्या वस्तूचं खूप चांगलं उदाहरण जेव्हा दिलं जातं, तर अशा प्रकारचं करेजचं उदाहरण म्हणजे धैर्याचं, साहसचं उदाहरण. वी ऑफन टेंड टू हाईड बिहाइंड आवर वीकनेसेस, डिसएबिलिटीज, हँडिकॅप्स. आपण नेहमी काय करतो? आपले जे वीकनेसेस आहेत, कमी आहे आपल्या आतली, कोणची डिसएबिलिटी आहे जे आपण काही नाही करू शकत, किंवा आपण आपलं हँडिकॅप, काही अशा कोणती पण प्रकारची गोष्ट असतो, आपण त्याला काय करतो? लपवतो. और मॉर्न ओव्हर देम आवर होल लाईफ थ्रू. किंवा आपण काय करतो? लपवतो किंवा आपण त्याच्यावरती रडत राहतो की अरे मला तर हे आहे, मला तर ते आहे, मी ते करूच नाही शकत. अशा प्रकारचं आपलं टेंडन्सी आहे, ह्युमन टेंडन्सी आहे ती. डॉक्टर स्टीफन हॉकिंग
आता इथे कहाणी आहे ह्याच्या डॉक्टर स्टीफन हॉकिंगची, वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ दिस सेंचुरी. या शताब्दीचे एक खूप मोठे जे आहेत ते सायंटिस्ट, वैज्ञानिक जे आहेत, डिड नॉट डू सो. त्यांनी असं नाही केलं. इन स्पाइट ऑफ सफरिंग फ्रॉम अ व्हेरी रेअर अँड ड्रेडेड डिझीज, डॉक्टर हॉकिंग कंटिन्यूड हिज रिसर्च अनडॉन्टेड. त्यांना एक फारच रेअर डिझीज झाली होती, जे की अशी कुणाला नाही होत, अशी फार कमी लोकांना होते, आणि फार भयंकर असा एक रोग झाला होता डॉक्टर हॉकिंगला. पण तरी सुद्धा त्यांनी काय केलं, आपली जी रिसर्च होती, आपला अनुसंधान होता, तो जे आहे त्यांनी अविरत जे आहे चालू ठेवला, त्याला थांबवला नाही. हिज एक्झॅम्पलरी करेज शुड इन्स्पायर अस टू डू आवर बेस्ट इवन अंडर ट्राइंग सर्कमस्टॅन्सेस. एक्झॅम्पलरी म्हणजे काय, वर्थ ऑफ इमिटेशन अँड ऍडमायरेबल, म्हणजे की ज्याचं आपण एक्झाम्पल देऊ शकू, ज्याचे आपण उदाहरण देऊ शकू. तर अशा प्रकारचं जे त्यांचे साहस होतं, जे की आपण उदाहरणीय जो होता, ते आपल्याला काय करतं, इन्स्पायर आपल्याला इन्स्पायर करतं की आपण नाही जे आहे किती पण कशी पण परिस्थिती असो, त्याच्यात आपण आपलं बेस्ट देऊ शकतो आणि आपण चांगलं करू शकतो. ही पास्ड अवे ऑन मार्च 14, 2018. तर मार्च 14, 2018 ते जे आहे पास झाले, म्हणजे की ते वारले. एक्झॅक्टली 300 years आफ्टर द डेथ ऑफ द ग्रेट सायंटिस्ट गॅलिलिओ. म्हणजे की ठीक 300 वर्षानंतर, जेव्हा गॅलिलिओ जे की खूप महान वैज्ञानिक होते, ते जेव्हा गेले, त्यांच्या 300 वर्षानंतर डॉक्टर स्टीफन हॉकिंग वॉज बॉर्न इन ऑक्सफोर्ड. तर डॉक्टर स्टीफन हॉकिंगचा जन्म झाला ऑक्सफोर्ड मध्ये, लंडन, ऑन द 8th day ऑफ जानेवारी 1942. जानेवारी 1942 8 हे या दिवशी त्यांचा जन्म झाला. Little did his parents know that one day their little boy would be hailed as one of the greatest scientists of this century. त्याच्या आई वडिलांना बिलकुल जाणकारी नव्हती की त्यांचा जो असा लहानसा मुलगा आहे, त्याला एक दिवशी पूर्ण जे आहे विश्व खूप मोठ्या वैज्ञानिकच्या रूपावरती जाणेल. Neither could anybody imagine that his mind would soar up into space like light. ना तर कुणाला अशी काही इमॅजिनेशन होती, काही कल्पना होती की ह्याचं जो माइंड आहे, ह्याचा जो दिमाग आहे, तो जसं की स्पेस मध्ये, अंतरिक्ष मध्ये जसं असते, लाईट असते, प्रकाश असतो, अशासारखा उज्ज्वल होईल. मोर इम्पॉर्टंटली, नन कुड प्रेडिक्ट दॅट ही वुड बी द व्हेरी एपिटोम ऑफ करेज. आणि ह्याच्याहूनही जास्त सगळ्यात जी महत्वाची गोष्ट, कुणी पण ही गोष्ट प्रेडिक्ट नव्हतं करू शकत, म्हणजे सांगू नव्हतं शकत की हा मुलगा जो आहे तो व्हेरी एपिटोम ऑफ करेज, म्हणजे की एपिटोम म्हणजे सांगितलं की एक उदाहरण राहील, एक्झाम्पल राहील फार मोठा करेजचा, साहसचा पूर्ण विश्वाकर्ता. करेज इज अ वंडरफुल थिंग. करेज म्हणजे साहस एक फारच छान वस्तू. इट इज दॅट क्वालिटी विच मेक्स पीपल नॉट लूज हार्ट वेन फेस्ड विथ अ ग्रेट कॅलॅमिटी. ही ती क्वालिटी आहे, ही ती विशेषता आहे जी की लोकांना आपलं जे आहे हार्ट जो असतो, आपलं मन हारू नाही देत, जेव्हाही त्यांच्यावरती कोणती मोठी आपदा येते. पण तरी सुद्धा जर एका माणसामध्ये साहस आहे, तर ते त्याला हारू नाही देत. It would not be an exaggeration to say that Dr. Stephen Hawking, a living legend of cosmology, is the very personification of courage and hope. तर ही काही अतिशयोक्ती नाही होईल जर असं म्हटलं जाईल की जे डॉक्टर स्टीफन हॉकिंग होते, जे आहे, जे की लिव्हिंग लेजंड ऑफ कॉस्मोलॉजी. कॉस्मोलॉजी काय, स्टडी ऑफ ओरिजिन अँड डेव्हलपमेंट ऑफ द युनिव्हर्स, म्हणजे जे ब्रह्मांड असतं, ब्रह्मांडाची स्टडी करणारं असं शास्त्र आहे ते. तर त्याची उत्पत्ती कशी झाली, त्याचं डेव्हलपमेंट कसं झालं, तर ह्याला कॉस्मोलॉजी म्हणतात. तर कॉस्मोलॉजीचे लिव्हिंग लिजंड ज्यांनी की ह्याचा पत्ता लावला सगळा, तर ते पर्सॉनिफिकेशन ऑफ करेज अँड होप. तर ते जे आहे साहस आणि आशेचे एक म्हणजे की उदाहरण होते. जसं की त्याचं दुसरं नाव स्टीफन हॉकिंग होतं. एक्सेप्ट हिज माइंड, हिज होल बॉडी इज बाउंड टू अ व्हीलचेअर. म्हणजे त्यांचं माइंड सोडलं, म्हणजे त्यांचं मेंदू सोडलं, तर त्यांचा पूर्ण शरीर जो आहे तो व्हीलचेअर वरती बनलेला होता. थँक्स टू अ क्रुएल क्विर्क ऑफ फेट. क्विर्क ऑफ फेट म्हणजे अनएक्सपेक्टेड चेंज ऑफ डेस्टिनी, म्हणजे की आपलं नशीब जसं बदलतं ना, तर हे सगळं कशाने झालं, एक निर्दयी जो आहे तो जसंच त्याचा नशीब बदलला म्हणून हे झालं. येट ही इज वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ दिस सेंचुरी. पण तरी सुद्धा ते या सेंचुरीची, या शताब्दीचे सगळ्यात मोठे जे आहे एक सायंटिस्ट म्हणून जाणले जातात. An average child Stephen grew up to be a normal teenager. तर ते एक ऍव्हरेज चाइल्ड होते, एक सामान्य मुलगासारखे होते, आणि ते एक नॉर्मल टीनेजर सारखे, जसे की एक किशोर असतात तसेच वाढले. फुल ऑफ मिस्चिफ, खूप खोड्या करणारे, अँड लॉट्स ऑफ लव्ह फॉर म्युझिक अँड मॅथमॅटिक्स. त्यांना म्युझिक, संगीत आणि गणितचे खूप प्रेम होतं. इवन दो हिज फादर वॉन्टेड हिम टू स्टडी मेडिसिन. त्याचे वडील चाहत होते की ते मेडिसिन पढे. मेडिसिन म्हणजे औषधी विज्ञान जो असतं ते पढे. ही वॉज बेंट ऑन स्टडिंग मॅथमॅटिक्स. पण त्यांना गणितच शिकायचं होतं.
द युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफोर्ड ॲट दॅट टाइम डिड नॉट हॅव अ कोर्स इन मॅथमॅटिक्स. तर त्यावेळेस जी ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी होती त्याच्यात गणितचा कोर्स नव्हता. सो ही ऑप्टेड टू स्टडी फिजिक्स इन्स्टेड. म्हणून त्यांनी काय केलं, फिजिक्स भौतिकशास्त्र हा विषय घेतला, हा चूज केला. सो एज आय हॅव सेड, वी विल स्टार्ट विथ वॉर्म अप एक्सरसाइजेस टुडे. सर्वात आधी आपण वॉर्म अप एक्सरसाइज बघूया. Handicapped are those who refuse to take up challenges even with all their senses and physiology in perfect condition. म्हणजे की त्यांची सगळी फिजिओलॉजी, शारीरिक वगैरे क्षमता सगळी चांगली असूनही जर कोणी कोणतं चॅलेंज नाही घेत, काही अशी गोष्ट नाही करत वेगळी, तर तो ऍक्च्युली दिव्यांग असतो. तर याला अंडरस्टँड अँड डिस्कस द अबाउट ट्रूथ, या गोष्टीला आपण समजू. दिस ट्रूथ इज अबाउट द पीपल हु आर मेंटली फिजिकली परफेक्ट. तर हे त्या लोकांकरता सत्य आहे जे लोक मेंटली, फिजिकली, शारीरिक, मानसिक रूपाने एकदम स्वस्थ असतात, बट अवॉइड, हेजिटेट और निग्लेक्ट डुईंग समथिंग चॅलेंजिंग. पण ते काय करतात, अवॉइड करतात, म्हणजे की जाऊ देतात, किंवा हेजिटेट, लाजतात, किंवा निग्लेक्ट करतात कोणची अशी वस्तू करायला जी की चॅलेंजिंग असो. दे आर नॉट रेडी टू चेंज देअर ॲटिट्यूड और फिक्स्ड आयडियाज. तर ते जे आहे तयार नसतात आपला जो ॲटिट्यूड आहे, जे त्यांचा एक दृष्टिकोन आहे ते बदलायला, किंवा त्यांचे जे आयडियाज आहे त्याला बदलायला तयार नसतात. दे डोंट विश टू चेंज देअर माइंडसेट. ते आपला जो माइंडसेट आहे, त्यांनी कोणत्या गोष्टी जे सोचलेलं आहे त्याला चेंज करायला, परिवर्तन करायला तयार नसतात. अँड स्टिक टू देअर पॅसिव्ह अँड इनएक्टिव्ह ॲटिट्यूड. आणि अशाच प्रकारे आपले जे जुने पुराणे विचार आहेत त्याच्याचवरती नेहमी राहतात, काही नवीन करत नाही. तर असे लोक ऍक्च्युली दिव्यांग आहेत. हाऊ कॅन यू एनकरेज सच पीपल टू चेंज अँड बिकम कॉन्फिडंट. अशा प्रकारच्या लोकांना तुम्ही कसं चेंज कराल, तुम्ही काय मदत कराल की त्यांच्यामध्ये काही आत्मविश्वासी आणि ते चेंज हो. नो हिज माइंडसेट, आपण तिचा माइंडसेट समजू. हँडिकॅप्स अँड ऑब्स्टॅकल्स ही फेस्ड, त्याच्यात काय कम्या आहेत हे समजू, आणि त्यांनी काय जे आहे जीवनात काय वस्तू फेस केली आहे. टॉक टू हिम इन फ्रेंडली मॅनर अबाउट हिज गुड क्वालिटीज. त्या व्यक्तीच्या चांगल्या क्वालिटीजच्या बारेमध्ये आपण त्याच्याशी गोष्टी करू. गिव्ह एक्झाम्पल्स ऑफ सक्सेसफुल पीपल, त्याच्याशी आपण सफल लोकांच्या गोष्टी करू. हु हॅव फेस द चॅलेंजेस, तर अशा लोकांचे उदाहरणं देऊ ज्यांनी आपल्या जीवनात खूप चॅलेंजेस फेस केले. ऍडवाइज हिम टू बी ब्रेव्ह, त्याला ब्रेव्ह, साहसी बनायचं ऍडवाइस करू, सल्ला देऊ. करेजियस अँड ऍक्टिव्ह, करेज की साहसी बन आणि ऍक्टिव्ह बन, इनऍक्टिव्ह नको राहू. हेल्प हिम इन द फील्ड्स वेअर ही लॅक्स, आणि जिथेही तो कोणत्याही अशा प्रकारचा व्यक्ती जो लॅक करतो, जे कमी आहे अशा फील्डमध्ये त्याची मदत करू. आता बघा, ही बिगनिंग होती स्टोरीची, आपण वाचली होती सुमितच्या स्टोरीची बिगनिंग, की त्याला पोलिओ असतो पण तो पळणं चाहतो पुढे एसएससी नंतर. ह्याच्या पुढे काय होतं, द डिझीज कम्प्लिटली पॅरलाइज हिज लेग्स अँड मेड हिम डिसेबल्ड. तर ते जे डिझीज होतं, रोग होतं, त्याच्या कारणाने काय झालं होतं, त्याचे पाय पूर्णतया जे आहे पॅरलाइज होऊन गेले होते आणि ते काम नव्हते करत. इन स्पाइट ऑफ बीइंग कम्प्लिटली हँडिकॅप्ड, हिज लव्ह फॉर मॅथमॅटिक्स डिड नॉट डिटर हिम. तर हालाकी तो जे आहे पूर्णतः अशा प्रकारे हँडिकॅप्ड होऊन गेला होता, दिव्यांग झालेला होता, त्याचे पाय गेलेले होते, पण तरी त्याचा जो गणिताप्रती प्रेम होता, डिड नॉट डिटर हिम फ्रॉम कंटिन्युइंग हिज फर्दर स्टडी. पण त्यांनी त्याचं बाधा नाही बनलं की त्याला जे पुढे मॅथ्स पडायचं होतं त्याच्यात कोणतीच बाधा नाही आली. सुमित जॉईन्ड अ नाईट कॉलेज, त्यांनी एक नाईट कॉलेज जॉईन केलं. ही वॉज कन्फाइन्ड टू अ व्हीलचेअर दो ही डिस्प्लेड एक्झॅम्पलरी करेज. तर तो एक व्हीलचेअरलाच राहून होता, कारण की चालू फिरू नव्हतं शकत, पण तरी सुद्धा त्यांनी एक जे उदाहरणीय अशा प्रकारचं साहस दाखवलं. अँड कम्प्लिटेड हिज ग्रॅज्युएशन इन मॅथ, आणि अशा प्रकारे त्यांनी ग्रॅज्युएशन सुद्धा केलं मॅथ्स मध्ये. हिज प्रोफेसर्स एनकरेज्ड हिम टू डू रिसर्च इन द सब्जेक्ट फॉर हिज पीएचडी. तर त्याचे जितके प्रोफेसर होते, सर लोक होते, त्यांनी त्याला एनकरेज केलं, बढावा दिला की तू आणि पीएचडी कर या सब्जेक्टमध्ये. ड्युरिंग द पिरियड ही अपियर्ड फॉर इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस. तर या पिरियडमध्ये जेव्हा तो पीएचडी करावता त्यांनी इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस करताही अप्लाय केलं. अँड स्टूड फर्स्ट अमंग ऑल द कॅन्डिडेट्स, आणि सर्व कॅन्डिडेट्स मध्ये फर्स्ट आला. सुमित लॉंग फॉर मोर अँड मोर. आता सुमितला अजून हवं होतं. फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव्ह, आणि जी किस्मत असते, जे आपलं भाग्य असतं ते सुद्धा ब्रेव्ह, साहसी लोकांबरोबर असतं. ही रिसिव्ड अ स्कॉलरशिप ऑफ इस्रो. तर तिला इस्रो म्हणजे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन याची एक स्कॉलरशिप सुद्धा मिळाली. अँड सून ही वॉज अपॉइंटेड देअर ॲज अ ज्युनियर सायंटिस्ट. आणि तिथे तो खूप लवकरच जे आहे ज्युनियर सायंटिस्ट म्हणून अपॉइंट झाला. ऍट द एज ऑफ 35 सुमित बिकेम अ रिनाउंड सायंटिस्ट. आता 35 वर्षाच्या उमरमध्ये, वयामध्ये सुमित जो आहे तो एक वैज्ञानिक बनून राहिला. व्हॉट अ वंडरफुल थिंग करेज इज. तर अशा प्रकारे काय सुंदर वस्तू साहस आहे. फॉर्च्यून फेवर्स अ मॅन विथ करेज. तर अशा प्रकारे ही गोष्ट सिद्ध होते की
जी भाग्य आहे ते सुद्धा एक साहसी माणसाचं साथ देतं. तर अशा प्रकारे आपण पाहिलं की कशी स्टोरी आपण पूर्ण केली. नाव वी विल कम टू द लँग्वेज स्टडी पार्ट. तुमच्या बुकमध्ये लँग्वेज स्टडी जो पार्ट आहे तो बघूया. कम्प्लीट द फॉलोइंग वर्ड चेन ऑफ ऍडजेक्टिव्ह. पहा तुम्हाला वर्ड चेन्स येतात. तुमचा जो लँग्वेज पार्ट असतो बुकमध्ये, एक्झाम्स मध्ये जो येतो तो त्याच्यात कसं असतं की ऍडजेक्टिव्ह, नाउन किंवा वर्ब अशा प्रकारचे वर्ड चेन तुम्हाला बनवायचे. सगळ्यात काय करायचं असतं, लास्ट जो अक्षर असतो त्याच्यापासून घेऊन नवीन अक्षर आपल्याला बनवायचं असतं. आता जसं त्यांनी जर ऍडजेक्टिव्ह वर्ड चेन बनवायला म्हटलंय तर आपल्याला ऍडजेक्टिव्हच वर्ड असला पाहिजे. दुसरा कोणता लिहाल तर ते चुकीचं होईल. तर बघा क्रुएल, क्रुएलचं काय लिहिलंय, लास्ट वर्ड आहे एल तर लवली, मग वाय पासून येलो, डब्ल्यू पासून वाईड, ई पासून एक्स्ट्रा. तर हे सगळे काय आहेत, ऍडजेक्टिव्ह आहेत. नेक्स्ट आहे कम्प्लीट द फॉलोइंग बाय नाउन, नाउनची वर्ड चेन. आता ह्याच्यात तुम्हाला नेहमी 4-4 शब्दच येतात लिहायला, की 4च शब्द लिहायचे. तर मेडिसिन, ई पासन एग, जी पासन गर्ल, एल पासन लॅम्प, पी पासन पॅरेट. नेक्स्ट आहे वर्ब्स, वर्ब्सची वर्ड चेन आहे तर ग्रो, बेक, ईट, टेल, लॉग. तर अशा प्रकारचं हे सगळे वर्ब्स आहेत. आणि लास्ट बघा आहे वर्ड चेन एनिवे. एनिवेचा अर्थ झाला की काही पण तुम्ही लिहू शकताय, काही पण म्हणजे लास्ट वर्ड जो लास्ट अक्षर असेल त्याच्यापासून वर्ब, नाउन, ऍडजेक्टिव्ह काही पण असेल चालेल. फिजिक्स, सी, इलेक्ट्रिक, काफ, फॅन्टास्टिक. अशा प्रकारे ही वर्ड चेन आपण कम्प्लीट केली आहे. हे फार सोपं असतं. हे जर तुम्ही समजून गेले एक प्रकारे तर तुम्हाला हे नंबर कुठेच नाही जाणार आहे. अगदी 2 नंबर तुमचे फिक्स आहेत. तर अशा प्रकारे आज आपण स्टीफन हॉकिंग्सची कहाणी वाचायची सुरुवात केली आहे, जी की फार प्रेरणास्पद आहे. पुढे त्यांच्या जीवनमध्ये काय होतं, आतापर्यंत तर आपण सगळं ठीकच वाचलं आहे. काय होईल, त्यांना कोणता डिझीज होईल ज्याच्या कारणाने त्यांना इतका त्रास होईल, हा आपण आपल्या नेक्स्ट सेशन मध्ये वाचूया. टिल देन बाय, हॅव अ नाईस डे. थँक यू.